नमस्कार, मी मनोज भोयर. मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. उत्तर प्रदेशमधल्या प्रयागराज इथं महाकुंभ मेळाव्यामध्ये अत्यंत दुर्घटना घडली आणि इथे अमृत स्नानासाठी एकत्र जमलेल्या भाविकांमध्ये चेंगराचेंगरी झाली आणि अधिकृत आकडा आपल्यापर्यंत आला नसला किंवा त्याची पुष्टी जरी केली नसली तरी साधारणतः 15 भाविकांपेक्षा जास्त भाविकांचा मृत्यू झालेला आहे. ही आकडेवारी का घोषित केली जात नाही यावर आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. या संदर्भातल्या बातम्या राष्ट्रीय माध्यमांमध्ये, वर्तमानपत्रात, वेबसाईटवर आणि युट्यूब चॅनल्सवर आणि सोशल मीडियावर सातत्यानं येत आहेत. नेमकं काय झालं आणि कोणत्या कारणामुळे इथे चेंगराचेंगरी झाली हे पाहणं सर्वात जास्त महत्वाचं आहे. महाकुंभ हा हिंदूंच्या आस्थेचा विषय आहे. महाराष्ट्रामध्ये नाशिकमध्ये सुद्धा अशा प्रकारचा कुंभ मेळावा झाला होता. अनेक लोक तिथे गर्दी करतात, जातात आणि प्रयागराज इथं सुद्धा देशभरातून भक्त, भाविक, आस्था असणारे महाकुंभच्या प्रती हे सगळेच तिथे एकत्र जमले होते. पण इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी झाली असताना त्याचं नीट व्यवस्थापन झालं का? सुरक्षा व्यवस्था नीट होती का? किंवा सुरक्षा व्यवस्था असेल तरी सुद्धा त्याचं पालन कसोशीनं भाविकांनी केलं होतं का? असे अनेक प्रश्न या निमित्तानं निर्माण झाले. कारण या चेंगराचेंगरीमध्ये नाहक बळी गेलेले आहेत आणि यात भाविकांचीही चूक आहे. ज्या लोकांकडे याचं व्यवस्थापन होतं ते नीट झालं नाही असं म्हणायला सुद्धा वाव आहे. कारण आकडा 15च्या आसपास जरी आपल्याला समजत असला तरी तो त्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त असल्याचं सांगितलं जातं, जी सूत्रांची माहिती आहे. कदाचित दुप्पट किंवा त्याहीपेक्षा जास्त असू शकतो. पण अशा दुर्घटनेमध्ये जोपर्यंत सरकारचा अधिकृत आकडा आपल्यापर्यंत येत नाही तोपर्यंत आपण त्यावर काही भाष्य करू शकत नाही. पण या घटनेचे काही व्हिडिओ, काही फोटोज जे हाती आलेले आहेत त्यानुसार आपल्याला एक अंदाज लावता येतो की मृतांचा आकडा हा खूप जास्त असू शकतो, भलेही त्याची पुष्टी कुणी केली नसली तरी. आता ही घटना अशी झाली की संगमनोज म्हणजे या मौनी अमावस्येच्या निमित्तानं प्रयागराज इथल्या महाकुंभ मेळाव्यामध्ये अमृत स्नान करण्यासाठी, आणि हे दुसरं अमृत स्नान होतं, हे अमृत स्नान करण्यासाठी, डुबकी लावण्यासाठी म्हणून साधारणतः 5 कोटीच्या आसपास ही जनता तिथे एकत्र आली होती, म्हणजे भाविक एकत्र आले होते. आणि पहिलं स्नान जेव्हा झालं अमृत स्नान त्यावेळेलाही 5 कोटी लोकांनी या अमृत स्नानाचा आनंद घेतला होता. आणि दुसऱ्या अमृत स्नानाच्या वेळी सुद्धा 5 कोटी भाविक तिथे एकत्र आले होते. आणि साधारणतः प्रयागराज मधला जो एकंदरीत आकडा सांगितला जातो तो साधारणतः 10 कोटीच्या आसपास पोहोचला होता. याचा अर्थ आपल्याला लक्षात येईल की प्रशासनावर या गर्दीचा, या भाविकांच्या एकत्र येण्याचा ताण किती मोठा असेल आणि तो त्यांना किती असह्य झाला असावा. आता संगमनोज ज्याला आपण म्हणतो, जिथे अमृतस्नान करायला भाविक येतात, तिथे एंट्री आणि एक्झिट पॉइंट हे एकत्रच होते. म्हणजे ज्या दिशेनं, ज्या रस्त्यानं भाविक येत होते त्याच रस्त्यानं भाविक हे परत जात होते. याचाच अर्थ ज्यावेळी त्या ठिकाणी चेंगराचेंगरी झाली त्यावेळी लोकांना जायला रस्ता नव्हता. येणारे भाविक सुद्धा त्याच रस्त्यानं जात होते आणि जीव मुठीत घेऊन पळून जाणारे, तिथून पळून जाणारे म्हणण्यापेक्षा जीव वाचवायला तिथून सैरावेरा निघालेले भाविक सुद्धा त्याच रस्त्यानं जात होते. आणि मध्ये अनेक ठिकाणी असं चित्र निर्माण झालं की लोकांचा श्वास कोंडला, एकमेकाच्या अंगावरती लोक पडलेत. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अमृत स्नानासाठी खूप झुंबड उडाली. पोलिसांनी लावलेले सिक्युरिटी बॅरिकेड सुद्धा तोडून किंवा त्याला क्रॉस करून जाण्याचा प्रयत्न केला. ही गोष्ट कुठेतरी आपण लक्षात घेतली पाहिजे. श्रद्धा, आस्था हा अत्यंत वेगळा विषय आहे, पण अमृत स्नान करण्यासाठी जी काही चढाओढ लागली होती आणि त्यामुळे एक अत्यंत भयावह स्थिती निर्माण झाली आणि जे पोलिसांचे बॅरिकेड, सिक्युरिटी बॅरिकेड्स लावले होते ते सुद्धा तोडून क्रॉस करून जाण्याचा जो काही अट्टहास भाविकांचा होता तो त्यांच्या अंगावर बेतल्याचा आपल्याला पाहायला मिळतं.
अशा प्रकारे हिंदूंच्या आस्थेची जी जी काही ठिकाणं असतात एकत्र येण्याची, त्या ठिकाणी यापूर्वी सुद्धा अशा काही घटना घडलेल्या आहेत. यापूर्वी महाकुंभमध्ये सुद्धा दुर्घटना घडल्या नाहीत का? घडल्यात. पण जसा काळ लोटत जातो, नवं तंत्रज्ञान येतं, पोलिसांची संख्या वाढते, वेगवेगळे सुरक्षा बल, सिक्युरिटी फोर्सेस एकत्र येतात आणि ते लोकांच्या सुविधेमध्ये भर घालत असतात, लोकांना दिशादर्शन करत असतात. पण इतकं सगळं करून सुद्धा एक मिसमॅनेजमेंट कुठे ना कुठे झालंय. गर्दीच्या आकड्याचा अंदाज प्रशासनाला आलेला नाही. याचं कारण असं की पहिल्या स्नानाच्या वेळेला 5 कोटी जनता आली, भाविक आले. दुसऱ्या स्नानाच्या वेळेलाही तितकेच आले. एकंदरीत प्रयागराज मधली जी भाविकांची संख्या होती ती साधारणतः 10 कोटीच्या आसपास पोहोचल्याचं सांगितलं जातं. मग इतक्या लोकांचं नियोजन करण्यासाठी एंट्री आणि एक्झिट पॉइंट हा एकच कसा असू शकतो? ज्या दिशेनं भाविक येतात त्या दिशेनं ते परत कसे जाऊ शकतात? क्राऊड मॅनेजमेंट किंवा अशा प्रकारच्या गर्दीचं नियोजन करत असताना पोलिसांना वेगवेगळे रस्ते का करावेसे वाटले नाहीत? हा एक सर्वात मोठा प्रश्न आहे. कारण अशा प्रकारची स्थिती निर्माण झाल्यानंतर लोकांना बाहेर जाण्यासाठी एक सुरक्षेचा मार्ग असावा लागतो. तो जर असता तर कदाचित ही परिस्थिती तितकी निर्माण झाली नसती किंवा भयावह स्थिती निर्माण झाली नसते. हा एक दुसरा मुद्दा. आता आरोप प्रत्यारोप होत आहेत. अखिलेश यादव उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री म्हणतायत की या संपूर्ण प्रकरणामध्ये म्हणजे मिसमॅनेजमेंट तर झालेलंच आहे, पोलिसांची ही चूक झालेली आहे. पण ते असं म्हणतायत की हे संपूर्ण महाकुंभ मेळाव्याच्या सुरक्षेची जबाबदारी ही दिली गेली पाहिजे ती सैन्याकडे. पण सैन्याचा वापर किंवा सैन्याचं नियोजन त्याच ठिकाणी केलं जातं ज्या ठिकाणी त्याची गरज असते. बाकी ठिकाणी त्या राज्यातले किंवा देशातलं जे सिक्युरिटी फोर्सेस असतात ते काम करत असतात. हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. आताच्या घडीला प्रयागराजमध्ये वेगवेगळे 8 एंट्री पॉइंट्स आहेत. म्हणजे 8 ठिकाणाहून प्रयागराजमध्ये वेगवेगळ्या देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक येत असतात महाकुंभ मेळाव्यामध्ये सहभागी होण्यासाठी, गंगा घाटामध्ये डुबकी लावण्यासाठी आणि एक वेगळा आनंद लुटण्याचा प्रयत्न ते सातत्यानं तिथे करत असतात. आता महाकुंभला सेनेच्या हवाली करण्याची मागणी ही त्यांनी केलेली असली अखिलेश यादव यांनी, तरी सुद्धा ती त्यांची मागणी पूर्ण होईल का याबद्दल काही सांगता येत नसलं तरी आहे त्या परिस्थितीचा ताबा मात्र एनएजीच्या कमांडोनी घेतलेला आहे. आणि त्यामुळे लोकांमध्ये एक शिस्त निर्माण होण्याची शक्यताही निर्माण झाली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या दोघांचीही दूरध्वनीवरून बातचीत झाली. घटनेचा आढावा पंतप्रधानांनी घेतला मुख्यमंत्र्यांकडून, आणखी काही सिक्युरिटी फोर्सेसच्या प्रमुखांकडून आढावा घेतला आणि पुरेसा बंदोबस्त पोलिसांचा असावा, शिस्त असावी भाविकांमध्ये आणि अशा प्रकारची घटना तिथे होणार नाही याची काळजी घेण्यासाठी म्हणून काही महत्वाचे उपाय सुद्धा योजले गेले आहेत. बुधवारी पहाटे 2:30 वाजताच्या सुमाराची ही घटना आहे आणि आत्ताच्या घडीला पोलीस, सुरक्षा बल, सिक्युरिटी फोर्सेस यांनी संपूर्ण या भागाचा मोर्चा आपल्या हातात घेतलेला आहे, सांभाळलेला आहे. तरी सुद्धा काही गोष्टींची उत्तरही ही योगी आदित्यनाथ सरकारला द्यावी लागेल. कारण केवळ उत्तर प्रदेशच्या फोर्सेस तिथे काम करत नव्हत्या तर वेगवेगळ्या राज्यातनं सुद्धा, इव्हन महाराष्ट्रातनं सुद्धा फायर ब्रिगेडचे काही अधिकारी, काही मुलं, काही प्रशिक्षणार्थी तिथे पाठवले गेले होते. प्रत्येक राज्यातनं काही ना काही मदत ही योगींना मिळाली होती जेणेकरून महाकुंभ हा इतके दिवस नीट चालावा, लोक यावेत आणि कुणालाही इजा होऊ नये. पण जी घटना घडली ती अत्यंत भयावह होती. अशा प्रकारची घटना होईल याचा अंदाज साधारणतः एक क्रायसिस मॅनेजमेंटमध्ये घेतला जातो आणि उत्तर प्रदेश सरकारमध्ये हे क्रायसिस मॅनेजमेंट सांभाळणारे काही अधिकारी लोक असतील, पण त्यांना याचा अंदाज अजिबात आला नाही. अशा घटना यापूर्वी घडलेल्या, त्या घटनांचा मागोवा, आढावा, विश्लेषण, अभ्यास करण्याची सुद्धा गरज ही वारंवार निर्माण होत असताना भारतामध्ये मात्र अशा प्रकारच्या घटना सातत्यानं का घडतात हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. कधी अशा प्रकारच्या घटना इस्पितळात घडतात, कधी एखाद्या मोठ्या इमारतीला, अत्यंत व्हीआयपी समजल्या जाणाऱ्या इमारतीमध्ये आग लागते, कधी ज्या मॉलमध्ये हजारोंच्या संख्येनं खरेदी करण्यासाठी लोक येतात तिथे ही घटना घडते, किंवा काही ठिकाणी स्टॅम्पेड होतं, चेंगराचेंगरी होते. पण तरी सुद्धा सिक्युरिटी मेजरमेंटच्या नावानं मात्र भारतामध्ये अनेक ठिकाणी बोंबाबोंब आपल्याला पाहायला मिळते. हा व्हिडिओ
तुम्हाला कसा वाटला हा आपण कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आणि तुम्ही जर मॅक्स महाराष्ट्र आमचं डिजिटल चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य करा. आणि या चॅनलचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर तुम्ही बटन दाबा, म्हणजे तुम्हाला या चॅनलचं नोटिफिकेशन व्हिडिओचं सातत्यानं मिळत राहील. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे आभार. नमस्कार.